महाभारत भाग क्रमांक 46. जरासंधाचा जन्म. मगधचा राजा बृहद्रथ हा पराक्रमी आणि न्यायप्रिय राजा होता. त्याने काशीच्या राजाच्या जुळ्या मुलींशी विवाह केला होता. मात्र दीर्घ काळानंतरही त्याला अपत्य सुख लाभत नव्हते. त्यामुळे तो मनोमन चिंताग्रस्त होता. एके दिवशी राजा बृहद्रथ ऋषी चंद्रकौशिक यांच्या भेटीला गेला. राजाच्या भक्तिभावाने प्रसन्न होऊन ऋषींनी त्याला एक दिव्य आम्र दिले. राजाने ते फळ दोन्ही राण्यांना समान वाटून दिले. काही दिवसांनी दोन्ही राण्या गर्भवती राहिल्या, पण आश्चर्य असे की प्रत्येकीच्या पोटी फक्त अर्धे अपत्य जन्माला आले. त्या विचित्र स्थितीने दोन्ही राण्या घाबरल्या. त्यांनी ती अर्धी बालकाची देहकळा वस्त्रात गुंडाळून दूर फेकून दिली. योगायोगाने जंगलात वावरणाऱ्या जरा नावाच्या राक्षसीचे डोळे त्या तुकड्यांवर पडले. तिने त्या दोन्ही तुकड्यांना एका कपड्यात बांधले. काही काळानंतर त्यांना खाण्यासाठी उचलतेच तोवर तिच्या हातात एक अद्भुत चमत्कार घडला. दोन्ही तुकडे एकमेकांना जुळले आणि एक सुदृढ जिवंत बालक तयार झाले. त्या अनोख्या घटनेने राक्षसी जरा चकित झाली आणि तिने ते बालक राजवाड्यात आणून राजाला सुपूर्द केले. राजा बृहद्रथ आणि त्याच्या राण्या आपल्या अपत्याला पाहून आनंदित झाले. त्या बालकाचे नाव जरासंध असे ठेवण्यात आले, जरा या राक्षसीने जोडलेले अपत्य म्हणून. ऋषी चंद्रकौशिक पुन्हा राजदरबारात आले आणि त्यांनी बालकाला आशीर्वाद देत सांगितले, हा पुत्र बलवान, तेजस्वी आणि अतुलनीय शक्तीचा होईल. मात्र ज्याप्रमाणे त्याचे शरीर जोडले गेले आहे त्याचप्रमाणे त्याचा अंतही असेल. त्याला पराभूत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याचे शरीर पुन्हा 2 तुकड्यात विभक्त करणे. अशा प्रकारे जन्मलेला जरासंध पुढे संपूर्ण आर्यवर्तातील एक अत्यंत पराक्रमी आणि भयप्रद राजा बनला.